नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। सध्या मे महिना चालू आहे आणि या मे महिन्यामध्ये आंब्याचं उत्पादन हे अतिशय असं पिकलेले आंबे या ठिकाणी विक्रीस आलेले आहेत। आपल्या इथे मंगेश भालेराव यांचे लातूर जिल्ह्यातील हे आंबे आहेत आणि नैसर्गिकरित्या हे आंबे बनवलेले आहेत आणि त्यांनी मार्केटमध्ये हे आंबे उपलब्ध केलेले आहेत। या ठिकाणी ग्राहकांची सुद्धा गर्दी आहे। आपल्यासोबत भालेराव आहेत, काय सांगतात आपण त्यांच्याशी विचारून। कशा पद्धतीने ते या ठिकाणी आपले आंबे या ठिकाणी विकत आहेत आणि काय सांगतात माध्यमाशी आपण जाणून घेऊ। नमस्कार साहेब, मी मंगेश रामराव भालेराव। लातूरमधून आंबे मी बाबळगावच्या मार्केटमधून आणलेले आहे। आमचे चुलते वगैरे राहतात बाबळगावमध्ये, त्यांच्यानुसार मी आंबे आणले आपल्या गोडाऊनमध्ये पिकून गवतामध्ये पिकून फळत आणि जनतेच्या सेवेसाठी मी आणलेले आहेत। माझ्याकडे आंबा हा सगळ्या प्रकारचे दशेरी आहे, केसर आहे, रत्नागिरी केसर आहे, आम्रपाली आहे, हापूस बी आणलेला आहे, देवगड हापूस आहे माझ्याकडे। असे सर्व प्रकारचे माझ्याकडे आंबे आहे आणि जेणेकरून हे जे फळ आहे हा मार्केट परभणीच्या आतून आणलेलं नाही आहे। जेणेकरून गवतामध्ये पिकून लातूर या भागातून आणून इथं परभणी शहरामध्ये आणून इथं जनतेच्या सेवेसाठी गवतात तयार करून पिकवण्यासाठी चांगली विक्री व्हायला लागली। त्यामुळे जनतेने परभणीकरांनी मला समजून घेतला आणि फळं माझे चांगले गवताचे पिकवल्यामुळे जे 1 किलो 2 किलो घेऊन जाणार ते 5-5 किलो 4-4 किलो 10-10 किलो फळं असे बरेच त्यांनी प्रसिद्धातील लागले। अजूनही तुमच्याकडे जो माल आहे तो विक्रीसाठी तयार आहे, काय सांगायला ग्राहकांना आव्हान कसं करणार? मी गिरायकांना हेच सांगत इच्छितो की जे केमिकलचे फळं वगैरे असतात आपले आणतात काही व्यापारी लोक, ते एक तर आपल्या जीवाच्या हानिकारकसाठी असतात, ते सहसा तुम्ही घेऊ नका। आणि विशेष म्हणजे जे गवतातले पिकवलेले फळे आहेत त्यांना एक तर हानिकारक काही होत नाही, काही नाही आहे। जे ओरिजिनल ते ओरिजिनल राहणार आणि केमिकलचे ते केमिकलच राहणार। एवढंच मी जनतेला सांगणार आहे की फळं चांगले घ्या आणि तुमचे लहान मुलं असतात किंवा मोठे आपले बुजुर्ग असतात त्यांच्यासाठी जे घेऊन असतात त्यांना काही साईड इफेक्ट होऊ नये एवढीच माझी सर्वांना विनंती आहे। फळं चांगले घ्या आणि ओरिजिनल घ्या। दशेरी आंबा या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील जो नैसर्गिकरित्या तयार केलेला आहे आणि आपण खरेदी केलेला आहे, काय वाटते आपल्याला? पण एक शेतकरीच आहे, त्यामुळे मी हमेशा नेटवर्कवर जर आलो आपण काय नाव तर सांगा का आपण हे आंबे घेण्यासाठी आला, काय वाटते आपल्याला? कारण हे शेतामध्ये पिकवलेले असतात, व्यापारी परिस्थिती त्यामुळे आंबा बहुत अच्छा है, क्वालिटी अच्छी है और थोड़ा कॉस्टली है लेकिन अच्छा आम है। तो मैं सब जनता से यही कहूँगा कि एक बार आके दुकान को भेंट दीजिए और उनके क्वालिटी क्या है ये चेक कीजिए, ये लातूर जिल्ह्यातील बाबुळगाव येथील हे मंगेश भालेराव यांनी नैसर्गिकरित्या जो माल तयार केलेला आहे, आंबे तयार केलेले आहेत। दशेरी या ठिकाणी आंबे आहेत, केसर आंबे आहेत, अशा विविध प्रकारचे आंबे, आम्रपाली आंबासुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि या ठिकाणी ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे। लातूर जिल्ह्यातील हे आंबे आहेत बाबळगाव येथील आणि मंगेश भालेराव यांनी या ठिकाणी हे आंबे विक्रीसाठी आले। त्यांना ग्राहकांचा प्रतिसाद अतिशय प्रतिकूल पद्धतीने लाभत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहक हे आंबे घेऊन याची चव घेत। परभणी न्यूज, दिलीप बनकर, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, परभणी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।